परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर बैठक संपन्न। निवडणुकांच्या जागांवरून शिंदे, बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चर्चा। विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात निर्णय हा अंतिम टप्प्यात। विधान परिषदेच्या जागा महायुतीतच लढल्या जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागांसंदर्भात शिक्कामोर्तब करतील। नंदनवनवरील बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत 2 टप्प्यात बोलणी। अंतिम निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार। मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेकडून राजन साळवी इच्छुक। पक्षाने संधी दिल्यास जबाबदारी नक्कीच पार पाडेन। कोकणातील राजकारणाचा 40 वर्षांचा मला अनुभव आहे, साळवींची प्रतिक्रिया। रोहित पवारांचा बारामतीत 4था जनता दरबार। 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी होत असल्याची चर्चा। रोहित पवार बारामतीतील अप्पासाहेब पवार सभागृहात नागरिकांच्या भेटीगाठी घेणार। दुपारी 3 वाजता नागरिकांसोबत संवादही साधणार। एकनाथ शिंदेंनी मला खडसावलं नाही, समज देणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे। आदेश म्हणून आम्ही त्यांच्या सूचना मानतो। एकनाथ शिंदे यांनी खडसावल्याच्या चर्चांवरती संजय शिरसाट यांचं उत्तर। कार्टून फॉरवर्ड केल्यावर अटक करणारे आम्हाला लोकशाही शिकवतात। सोळेंच्या कालच्या टीकेनंतर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। लवांडेंची अटक ही लोकशाहीची हत्या आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं। सोलापुरात काँग्रेसचे पदाधिकारीच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक। सपकाळ हटाव, काँग्रेस बचाव असे बॅनर दाखवत निषेध व्यक्त। सोलापुरातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीतील निवडीवरून काँग्रेस कार्यकर्ते नाराज। प्रसाद लाड यांना आरक्षणासंदर्भात काडीचीही अक्कल नाहीये। प्रसाद लाड यांनी हॉटेल व्यवसाय सांभाळावा। लक्ष्मण हाके यांची प्रसाद लाड आणि जरांगे पाटलांच्या भेटीवर टीका। लक्ष्मण हाकेंना मी ओळखत नाही, ओबीसी आरक्षणाला माझा कधीच विरोध नाही। लक्ष्मण हाकेंनी ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करावी। हाकेंच्या टीकेला प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। डिझेल पेट्रोलच्या मागणीमध्ये अचानकपणे 20 ते 30% वाढ। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर पेट्रोल डिझेल संदर्भात सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सूचना दिल्याचीही माहिती। शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर लक्ष ठेवण्याच्याही मुख्यमंत्र्यांच्या सूचना। पेट्रोल डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे गृह विभागाचे पोलिसांना आदेश आहेत। इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो। इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर। छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर पेट्रोल पंपावर मोठी गर्दी। डिझेल नेण्यासाठी शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांगेत उभे। शेती कामासाठी डिझेलची आवश्यकता असल्यानं शेतकऱ्याची पंपावरती मोठ्या प्रमाणात गर्दी। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपाबाहेर 2 गटात तुफान हाणामारी। डिझेल घेण्यासाठी लागलेल्या रांगेवरून हाणामारीत काही जण जखमी झाल्याची माहिती। कळमनुरी तालुक्यातील आराठी फाटावरील पंपाबाहेरचा संपूर्ण प्रकार। अकोला जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईमुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकांना आज मोठा दिलासा। बहुतांश पेट्रोल पंपांवरती डिझेलचा साठा उपलब्ध झाल्यानं परिस्थिती हळूहळू सुरळीत। रत्नागिरीत 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण। पेट्रोल पंपावरती पेट्रोल 110 रुपयांवर तर डिझेल हे 96 रुपयांवर पोहोचल्यानं नागरिकांच्या खिशाला कात्री बसली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक कुणाल राऊत यांना डिझेल टंचाईचा मोठा फटका। डिझेल भरण्यासाठी चालक 2 तास रांगेत थांबल्यानंतर डिझेल मिळालं। हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला। वसमत तालुक्यातील चोंडी फाटा या ठिकाणी या संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिलानगरमधील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळणं बंद। पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांवर शहरात येण्याची वेळ आली आहे। शेतीच्या कामासाठी शहरात येऊन इंधन गावाकडे नेलं जात असल्याचंही समोर आलंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुबलक इंधन साठा उपलब्ध आहे। शेतकरी किंवा ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांचं आवाहन। गडचिरोलीतील एमआयडीसी आणि विमानतळाच्या अधिग्रहणासाठी अधिकाऱ्यांची हिरापूर गुरुवडा गावकऱ्यांसोबत बैठक। गावकऱ्यांकडून बैठकीत प्रकल्पाचा विरोध। 2 तास चाललेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा नाहीच। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ। पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर हे 91 पैशांनी वाढले।
दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात वाढ. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 1 रुपयांनी वाढ झालेली आहे. दिल्लीमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 81.9 रुपयांवर पोहोचलेत. इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. महंगाई मॅन काँग्रेसची पुन्हा एकदा मोदींवर टीका. पेट्रोल डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ झाल्यावर काँग्रेसची टीका. या आधीच्या दरवाढीनंतरही काँग्रेसनं महंगाई मॅन अशी टीका केली होती. नागपूरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 90 पैशांची वाढ. पेट्रोल 108 रुपये 99 पैसे लिटर, तर डिझेलचे दर हे 95 रुपये 57 पैशांवर पोहोचलेले आहेत. कोल्हापूरमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैशांची तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ झाली आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर 109 रुपये प्रति लिटरवर पोहोचलेत, तर डिझेलचा दर 95 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागलाय. मुंबईकरांना वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस सिलेंडर तसेच खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापावच्या दरात वाढ. आखाती युद्धाचा मुंबईतील दादर बाजारपेठेलाही मोठा फटका. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि फळांचे दर 20% वाढल्यात. वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचे स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलंय. इंधन दरवाढीचा फळ मार्केटलाही फटका. फळांचे दर 20% वधारले. आखाती युद्ध आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे दादर मार्केटमध्ये फळ आणि भाज्यांचे दर वाढले. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता खाद्यपदार्थांच्या दरात देखील वाढ. मुंबईतील मुंबादेवी जिलेबीवाला यांनी फाफडा जिलेबीच्या दरात प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ केली आहे, तर इतर खाद्यपदार्थांच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महागाई विरोधात नागपूरमध्ये काँग्रेसचं मेलोडी आंदोलन. नागपुरातील व्हेरायटी चौकात मेलोडी आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. मोदी महंगाई मॅन नाहीये तर कॉमन मॅनचे नेते आहेत, नवनाथ बन यांचं वक्तव्य. तर काँग्रेसच्या काळात पेट्रोल दुप्पट महागलं. मोदींनी सामान्यांची काळजी घेतली आहे. काँग्रेसनं मोदींवर केलेल्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. शेतकऱ्यांना कर्ज देताना आरबीआयच्या लेखी आदेशाशिवाय सूचना पाळण्यास बँकांचा नकार आहे. तर बँका मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन करत नसेल तर हा राज्याचा अवमान. रोहित पवार यांची टीका. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची कण्हेरी डोंगरावर जोरदार हजेरी बघायला मिळते. जोरदार पावसानं ओढ्यांना पूर आला. अतीट या ठिकाणी वीज पडून गायीचा जागीच मृत्यू झालेला आहे. पुढील 4 दिवस ढगाळ हवामानासह नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. तापमानामध्ये यावेळेस घसरण झाली आणि त्यानंतर ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम आहे. तापमान 36.3 अंश सेल्सिअसवर स्थिरावलेलं आहे. कमाल तापमान यावेळेस घटल्याचं सांगितलं जात आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरलेला आहे. पुण्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे मेट्रोमध्ये गळती झाली आहे. मेट्रोमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाली आहे. मेट्रोमध्ये गळती सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मेट्रोमध्ये गळती सुरू झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. बहुतांशी धरणांमध्ये केवळ 26% पाणीसाठा शिल्लक आहे, तर मोरबे धरणामध्ये 82 ते 85 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ ग्रामसभेत पाणी टंचाईच्या मुद्द्यावर महिलांचा संताप. दूषित पाणी पुरवठा, गटारी आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत जाबही विचारला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची झळ. 42,000हून अधिक नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जिल्ह्यातील 55 गावातील 129 वाड्यांना सध्या 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागामध्ये आज पाणी पुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा बंद. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. नवी मुंबईमध्ये सोमवारपासून 10% पाणी कपात. आठवड्यातून 2 दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार. मोरवे धरणातील पाणी साठ्यात घट झाल्यानं महत्त्वाचा निर्णय. पनवेल महानगरपालिकेकडून आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. 25 मे पासून जलकुंभनिहाय निर्णय लागू होणार आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन आहे.
अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे। सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 7,200 रुपयांवर पोहोचलेत। जागतिक बाजारपेठेमध्ये सोयाबीनची मागणी वाढली आहे। आवक घटल्यानं दरात वाढ झालेली आहे। नांदेडच्या नायगावमधील इकळी मोरध्ये या ठिकाणी शेतकरी वसंत चापोले यांची कढीपत्ता आणि पुदिन्याची यशस्वी शेती बघायला मिळते। सर्वच सीझनमध्ये पुदिना आणि कढीपत्त्याला चांगली मागणी आहे। डिझेल तुटवड्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्यानं नफा कमी झालेला आहे। खरीप हंगामासाठी नंदुरबारमध्ये बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे। युरिया डीएपीचा 98% बफर साठा असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। नंदुरबार जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची माहिती आहे। राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। आतापर्यंत 232 रुग्णांची नोंद झाली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण सर्वाधिक आहेत। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। विदर्भात उष्णतेचा कहर कायम असून ब्रह्मपुरी येथे पुन्हा म्हणजेच 47.2 अंश तापमानाची पुन्हा एकदा नोंद झालेली आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आहे। पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता आहे। यवतमाळमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे। तापमान 45 अंशांच्या पुढे गेलंय। उकाड्यापासून नागरिक हैराण झाल्यात। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। गोंदियातील नागरिकांना उष्माघातापासून लोकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। जिल्ह्यामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती, तर शेतकऱ्यांना शेतीची कामं सकाळी किंवा संध्याकाळी करण्याचंही आवाहन। डिझेल भाववाढीमुळे धाराशिवमध्ये वाहन चालक मालकांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा। 8 दिवसात 2 वेळा डिझेलचे भाव वाढल्यानं वाहन चालक मालक आक्रमक झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना देखील डिझेल टंचाईचा फटका बसलाय। दानवेंचे ड्रायव्हर डिझेलसाठी पेट्रोल पंपावरती 3 तास रांगेत उभे होते। नागपुरातील गॅस एजन्सी बाहेरील गर्दी पूर्णपणे ओसरलेली आहे। घरपोच सिलेंडर पुरवठ्यामुळे परिस्थिती सुरळीत झाली आहे। टंचाईच्या भीतीने नागरिकांनी आधी सिलेंडर भरून ठेवल्याने एजन्सीमध्ये शुकशुकाट आहे। नीट पेपरफुटीनंतर राजस्थानच्या सीकरमधील प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याची आत्महत्या। पीडित परिवारासोबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा संवाद। आम्हाला न्याय मिळावा अशी पीडित कुटुंबियांची राहुल गांधी यांच्याकडे मागणी। खासगी क्लासेसवरती नियंत्रणासाठी सरकार लवकरच नियमावली करणार। मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। 11वी आणि 12वीचे विद्यार्थी वर्गात बसत नाहीत, क्लासेसला जातात। यासाठी कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यासंदर्भातही विचार सुरू। भोयर यांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदार अटकेत। मनीषा हवालदारांनी असं कृत्य करणं निषेधार्ह आहे। मनीषा हवालदारांचं निलंबन। विद्या प्रसारणी सभेचे सेक्रेटरी सतीश गवळेंची माहिती आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये 4 डॉक्टरांची चौकशी। 4ही डॉक्टरांचा पीव्ही कुलकर्णी मोठेगावकरशी कनेक्शन असल्याचा संशय आहे। सीबीआय